नजर घालवतो असा दावा करण्यात आलाय। मात्र खरंच असा कोणता व्हायरस आलाय का याची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आले पाहूयात हा खास रिपोर्ट। तुम्हाला आंधळ करणारा व्हायरस, भारतात आलाय ब्लीडिंग आय व्हायरस। व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? सावधान, आता ब्लीडिंग आय व्हायरसचा धोका निर्माण झालाय। ब्लीडिंग आय म्हणजे डोळ्यांसह इतर अवयवांवर हा व्हायरस हल्ला करतो आणि माणसाला कमजोर करून टाकतो। हा भयानक व्हायरस तब्बल 17 देशांमध्ये आला असून भारतातही आल्याचा दावा करण्यात आलाय। रवांडामध्ये या व्हायरसमुळे तब्बल 15 लोकांचा मृत्यू झालाय असाही दावा करण्यात आलाय। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मेसेज पाहून तुम्हीही हैराण व्हाल। या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया। ब्लीडिंग आय व्हायरस झाल्यास डोळ्यांना खाज सुटते, डोळ्यांची जळजळ होते आणि डोळ्यांच्या सफेद भागात रक्त गोठतं। डोळ्यातून रक्तस्राव होऊन नजर जाते। हा मेसेज व्हायरल होत असल्यानं लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। ब्लीडिंग आय थेट डोळ्यांवर हल्ला करत असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र या व्हायरसचा भारतात धोका आहे का? या व्हायरसमुळे मृत्यू होऊ शकतो का? याची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आमच्या प्रतिनिधींनी तज्ञांचा सल्ला घेतला। ब्लीडिंग आय डिसीज म्हणजे त्याच्यामध्ये डोळे फार लाल दिसतात आणि असे हा जो प्रकार आहे इन्फेक्शनचा, हा एक व्हायरल डिसीज आहे आणि हा मार्बर्ग नावाच्या व्हायरसमुळे होतो। अति ताप येतो, त्याच्यानंतर डोकेदुखी होते किंवा पूर्ण अंगदुखी होते आणि मग काही दिवसांनी उलटी होणं किंवा जास्त फीवर अजून वाढणं आणि 5व्या-6व्या दिवशीपासून डोळे लाल होणं किंवा नाकातून किंवा तोंडातले जे म्युकोजा असतो तिथून ब्लीडिंग होणं असं दिसून येतं। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात। ब्लीडिंग आय आजार हा मार्बर्ग व्हायरसमुळे होतो। भारतात अद्याप या व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही। वेळेत उपचार झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होतो। उपचार न केल्यास अवयवांमधून रक्तस्राव होऊन मृत्यू होतो। या आजाराची लक्षणं दिसल्यास रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। सुरुवातीला या आजारात ताप येतो, डोकं दुखतं, उलट्या होतात। त्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसांनी डोळे लाल व्हायला सुरुवात होते। मात्र वेळेत उपचार घेतल्यास याचा धोका नाही। त्यामुळे आमच्या पडताळणीत डोळ्यांवर हल्ला करून आंधळा करणारा व्हायरस भारतात आल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।